मंडळींनो, आग्र्याला आम्ही पोहोचलो होतो आणि आग्र्यामध्ये पोहोचल्यानंतर आम्ही जे हे एंट्री पासेस काढून घेतले आहेत ताजमहल पाहण्यासाठी. तर एंट्री पासेस काढल्यानंतर इथे आम्हाला हे अशा प्रकारचं एक कॉईन दिलं जातं, जे की एंट्री करताना आपल्याला तिथं सबमिट करायचं असतं. 50 रुपयापासून तिकिटाची स्टार्टिंग प्राइस आहे ते 250 रुपयेपासून. मी इथे 50 रुपयाचंच तिकीट काढून आतमध्ये गेलो होतो, कारण संडे होता आणि खूपच जास्त गर्दी होती. खरं तर पुण्यापासून ते आग्र्यापर्यंतचं जे तिकीट आहे स्लीपरचं, ते पर पर्सन फक्त 600 रुपये आहे. आणि माझ्या मते तर 600 रुपये काही खूप जास्त अमाऊंट नाही आहे या ठिकाणी येऊन आपल्याला हे सगळं पाहण्यासाठी. आणि मग नंतर आम्ही इथे आले आणि हा सगळा काही व्ह्यू आम्हाला पाहायला भेटला. खरं सांगू का, हे जे काही पहिल्याच्या काळामधले बांधकाम वास्तू जे काही उभारल्या गेल्या आहेत त्या खूपच भक्कम आहेत. आणि आता सध्या एवढं सगळं काही व्यवस्थित बांधणं, प्लॅन करून बांधणं आपल्याला पॉसिबल नाही. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर इथे स्वच्छता यांनी ठेवली आहे आणि बांधकाम देखील खूप सुरेख आहे. तर मला तर इथे येऊन खूप छान वाटलं. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि एकदा तरी ताजमहल पाहायला नक्की या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.